रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी करण्यात आलेल्या मराठी सक्तीचा मोठा परिणाम आता वाहतुकीवर दिसू लागलाय। मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक चालकांनी व्यवसाय बंद करून थेट घरचा रस्ता धरलाय। रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी नाकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत। रेल्वे स्थानक, मॉल्स आणि मुख्य मार्गांवरील भाडी घेण्यास अनेक ठिकाणी चालक नकार देत आहेत। विशेष करून कांदिवली, बोरीवली, मालाड, लोखंडवाला आणि अंधेरी या परिसरामध्ये परिणाम दिसू लागलाय। मराठी न येणाऱ्या चालकांवर दंड आणि बॅच निलंबनाच्या कारवाईची भीती आहे। कारवाईच्या भीतीने चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याची सध्या स्थिती दिसून येते। तर प्रवाशांना दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी रिक्षा चालकांकडून नकार दिला जातोय। तर कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला झालेली मारहाण आणि मराठी सक्तीवरून आंदोलन करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसेने आता दंड ठोपटलेत। मराठी शिकण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, ही शेवटची नम्र विनंती असा बॅनर कांदिवलीमध्ये लावण्यात आलाय। त्यावर संप करून मुंबईकरांना वेठीस धरल्यास मनसे गप्प बसणार नाही असाही इशारा देण्यात आलाय। त्या लोकांना रिक्षा चालवायचे तर चालवायला लावतील, नाही तर मग आपल्या घरी ठेवा रिक्षा आणि कुठे RTO ऑफिसला जाऊन आंदोलन करा। आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही, पण सामान्य मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही। मला असं वाटतं याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी आणि आम्ही दखल घेतली मग तुम्ही बोलणार की आम्ही लॉ अँड ऑर्डर काहीतरी गडबड करतो। मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे। मुदतवाढ जर तुम्ही दिलेली असाल तर आता त्याप्रमाणे त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली त्याच्यावर ॲक्शन व्हायला आवश्यक आहे। त्याप्रमाणे ॲक्शन काय घेणार ते आम्ही आता पाहतोय। दरम्यान मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली असताना रिक्षा चालकांची त्यावर काय भूमिका आहे ते आम्ही जाणून घेतलं, ऐकूयात। और उनका सारा समय चला जाता है, सिर्फ ड्यूटी नहीं चलाता है। ड्यूटी में चला जो हाँ, उससे उनको समय मिल ही नहीं पाता क्योंकि बहुत सारी जिम्मेदारी उनके ऊपर हैं। तो बच्चे हैं, परिवार हैं, तो अब वो छोड़ के काम छोड़ के कैसे जा पाएंगे। तो आपको क्या चाहिए, समय और चाहिए? समय जैसा धीरे धीरे आ जाएगा, लेकिन पूरे मराठी नहीं जा पाएगा 100%। आप संतुष्ट हैं? नहीं, हाँ साहब, इससे संतुष्ट है, लेकिन टाइम देंगे तो संतुष्ट है। अभी ये जो पकड़ के फाइन मार रहे हैं ये तो गलत है ना सर। पकड़े फाइन मारे वो गलत है। ओके। अब यहाँ की जो मातृभाषा है तो थोड़ा तो आना ही चाहिए। और कुछ लोग जो रिक्शा वालों से निवेदन है कि उल्टा पुल्टा मोबाइल में बोल के कि हम नहीं सीखेंगे, क्या करेंगे, यहीं रहेंगे, तो ऐसा आप बोलोगे तो सामने वाले को मौका मिलेगा तो एक झगड़े का, और जो है आप लोग जड़ तैयार कर रहे हैं, ये सब ठीक नहीं है। कि ये दबाव अगर शुरू में दिया होता तो अभी तक आ गया होता। ओके। क्योंकि अब पहली बात हमें ये रिक्वेस्ट है कि पैसेंजर को भी बोलो हमारे साथ में मराठी में बात करें। हाँ। तब हमको आएगा। हाँ। ऐसा नहीं आएगा। अगर सामने वाला अगर मेरे से बात करेगा तब ना हम उसका उत्तर देंगे ना भाई। दरम्यान मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियन्स नेते शशांक राव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। रिक्षा चालकांना मराठी सक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली आहे। तर प्रवाशांशी संवाद साधताना जुजबी मराठी बोलणं बंधनकारक असल्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी समोर मांडली। शशांकराव यांनी मागणी आता केली की 3 महिन्याची अजून मुदत वाढ द्यावी, परंतु तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत। 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ। 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही। हो सॉरी, बॅच लायसन्स नाही, बॅच। सर्वीकडे हे होतं की सेंटर्स बंद झाले की 15 ऑगस्ट नंतर आता सेंटर्सच म्हणजे जर शिकायचं असेल तर मी शिकायचं कुठे हा प्रश्न सर्वांकडे, आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पॅनिक हे झालं होतं। तर आता जे सेंटर्स आहेत ते ठरवले गेलेले आहेत, ते सेंटर्स सुरू होणार आहेत। प्लस आमच्या युनियनने ज्या सेंटर्स सुरू केले होते ते आता परत सुरू होतील आणि त्याचं प्रमाणसुद्धा वाढवलं जाईल। आणि उद्यापासून रिक्षा चालकांमध्ये मग हँडबिल्स असतील किंवा व्हॉट्सॲपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील
आपण ते जी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती रिक्षा चालक कडे पाठवू.